मग मंडळी, तुमचा हाय सिलेंडर का संपला? माझा बघा जरा धीराधीरानं जपून जपून वापरायचा चाललाय. कालच बघा बातमी वाचली पंतप्रधान मोदीची, परत एकदा लॉकडाऊन चालू होणार आहे. गॅस बंदी, पेट्रोल बंदी, काय बाय कसं युद्ध चाललंय, कसं करायचं काय कळणं झाले का गावाला पळून जायचं. आता मला टेन्शन घ्यायला पण वेळ नाही, कारण का माझ्या घरामध्ये आलेले होते पाहुणे मंडळी. पाहुणे मंडळी म्हणजे माझी आजी, मामा, मावशी आणि मावस भाऊ आलेले होते. ते माझ्या मावस बहिणीचं वास्तुक शांती होतं ना त्यांच्यासाठी. तर आजी मावशी तर पहिल्यांदाच आले, त्यामुळे जाम मी खुश होती. आज सकाळी नाश्त्याला काय करायचं म्हणल्यावर विचार केला, मस्तपैकी असे खमंग पोहे वगैरे केले सगळ्यांसाठी. इथं कारभारी माझ्या आजीला दाखवत होते दक्षचे, म्हणजे आपल्या बारक्या सासूचे लहानपणीचे फोटो. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. कॅमेरा चालू केला की माझी आजी भडकते, तिला व्हिडिओ काढायला आवडत नाही. आता काय झालं माहिती आहे का, माझे मामा आहे ना, म्हणजे हे लोक सगळे एका दिवसात जाणार होते. मग मामा पण पहिल्यांदा आलेत, म्हणून म्हटलं मामांना मी ना कपडे घेणार होते, म्हणून त्यांना दुकानात घेऊन गेलेले. आता त्यांना बोलता ऐकता येत नाही आहे ना, म्हणून ते सगळ्या गोष्टी मला इशारानं सांगतात. कोणता कलर आवडला, कोणता कलर नाही आवडला, तसं त्यांच्यानुसार मी घेत होते. त्यांची सवय कशी आहे, अगदी फाटलेले कपडे पण घालतील, पण ते इस्त्री करूनच घालणार आणि स्वच्छ कपडे पाहिजेत. त्यांना लवकर कोणती गोष्ट पसंत नाही पडत. आवडं 5-7 शर्ट बघितले, पॅन्ट बघितल्या, सगळं काही बघितलं. एक शर्ट आणि एक पॅन्ट आवडली त्यांना. चांगलं आवडते ना कलर पण. पॅन्ट दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, ह्योच. इकडून ह्यांचे कपडे घेऊन आले आणि घरी म्हणलं जेवणासाठी मसाला करायचा होता, तर माझ्याकडून मिक्सरचं भांडंच तुटलं. एक तर सिलेंडर जपून जपून वापरायचा, त्यात मिक्सरचं भांडं तुटलं. एवढा डोक्याला ताप येऊन बसलेला ना. म्हणजे पाहुणे मंडळी आले की नाही घरात, तर काय ना काहीतरी एक ना धड बाराभर चिंध्या होते त्या. सगळेजण दक्षच्या फोटोकडे बघत होते. आता गॅस हळूहळू वापरायचा होता, आपण काय करायचं, माणसं आलेत, वापरलं तर पाहिजे. एकीकडे भात लावला, एकीकडे वाटाण्याची ग्रेव्हीवाली भाजी बनवायची होती, म्हणून खोबरं वगैरे भाजायला घेतलं. वाटाण्याची भाजी टाकायला घेतल्यानंतर कळालं की बाबा मसाला संपलाय. म्हटलं जाऊ दे, इकडं वाटाणा कांदा भाजतोय, तोपर्यंत पटकन खोबरं बिबरं असं चिरडून फिरडून घेते. तोपर्यंत बाहेर आहे ना सगळेजण छानपैकी गप्पा मारत बसलेले. सगळी गेले दवाखान्यात सगळी. शेजारच्या कारभाऱ्यांच्या मामी माझ्या आजीला मावशीला भेटायला आलेले. कारभारी सगळ्यांना म्हणजे आजीला, मावशीला आणि ना मामांना घेऊन आहे ना दवाखान्यात गेलेले, कारण का सगळ्या आई गावावरून आले, ह्यांना सर्दी खोकला झालेला. मामाला माझ्या डायबेटीस होता, त्यामुळे त्यांना त्रास होता, तर मग सगळ्यांना दवाखान्यात घेऊन गेलेले होते. मामांना ना कारभारी सांगत होते की कशा गोळ्या खायच्या. आता मला तर मामांसोबत लहानपणापासून राहिले, त्यामुळे मला मामांचे ना खानाखुनाची भाषा ना ती मला कळते, पण कारभाऱ्यांना आता कुठे हळूहळू समजायला लागले. ते इशाऱ्यामध्ये सांगत होते कशी गोळी खायची. अगोदर मग सकाळ संध्याकाळ जेवायच्या अगोदर. आणि आता माझ्या आजीचे कारभारी एक नाही नात जावई लागतात, म्हणजे मी नात आहे ना, मग नात जावई आणि मावशीचे जावई. तर ह्या दोघी पण कसे म्हणतात, मला जावई वाटतच नाही, मला हे आमच्या मुलासारखेच वाटतात. म्हणजे कारभारी माझ्या घरच्यांशी एवढे फ्रीली वागतात ना की त्यांना ते पाहुणे वाटतच नाही. ते असे ना मुलासारखेच माझ्या आजी पण कारभाऱ्यांसोबत वाटते. मला ना एकच म्हणायचं आहे, जेव्हा लग्न होतं तेव्हा सासरकडचे किंवा नवरा मुलगा बोलतो की माझ्या आईला तू स्वतःचे आई वडील समज, तशीच त्यांची सेवा कर. मग जेव्हा तुम्ही एखादी मुलाच्या आईवडिलाला स्वतःच्या आईवडील समजते, मग एक मुलाचं कर्तव्य नसतं का, नवऱ्याचं कर्तव्य नसतं का की आपल्या बायकोच्या आईवडिलांना पण स्वतःचं आईवडील करायचं? नाही, मी पण असे पाहुणे मंडळी बघितलेत की घरात आल्यावर पण माणसांना विचारत नाही, म्हणजे सुनाच्या पण आईवडिलांना किंमत देत नाही. पण माझं कारभारी तसं नाही, सगळ्याशी एकदम मिळून मिसळून राहतात. आता माझी मावशी आहे ना, एकच दिवस होती घरी, ती लगेच आहे ना संध्याकाळी गाडीला बसणार होते. मग एवढ्या लवकर ह्यांना कुठं फिरायला न्यायचं, मुंबईला आले तर कुठंतरी फिरायला नेलंच पाहिजे ना. म्हणून आहे ना आमच्या जवळ आहे ना बाळकूमध्ये नवीनच ओपन झालेलं होतं, सगळेजण बघून आले, पण आमच्या जवळ आहे, मी अजून एकदा पण बघायला नाही गेली. म्हटलं चल आलेत मावशी आई तर त्यांना बघायला पण न्यावं आणि माझं पण बघून होईल, तर म्हणून गेलं. काय नाव आहे माहिती आहे का ते बाळकूमला असणारं? त्रिमूर्ती मंदिर म्हणून नाव आहे. अगदी आमच्यापासून आहे ना 10 ते 20 मिनिटातच रिक्षानं लागतं बघा. मावशीला मी ही साडी घेतलेली, मावशीला कलर आवडला, मावशीनं आजच नेसली ती साडी. आजी म्हणाली की मी परत गावाला जाताना ती साडी नंतर काटापदराची आहे ना, मग खराब होईल नंतर नेसेल. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो
मंदिरात मी बघून आहे ना शॉकच झाली. एकदम सगळीकडे असं सफेद सफेद फ्रेश एकदम कलर. थोड्याशा वर सीड्या चढायच्या आणि समोर असं पहिल्यांदा गेल्या गेल्या तुम्हाला शिवलिंग, बाजूला 2 देवींची मूर्ती असं दिसेल. एकदम सगळं सफेद सफेद स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. त्यामुळं मन एवढं प्रसन्न होतं ना. आणि गावावरून आजी आणि मावशी आलेल्यामुळे की नाही त्या लोकांना ही गोष्ट ना जाम आवडली. सगळ्यात जास्त खुश होतं ना म्हणजे माझी मावशी खुश होते. मला तर वाटतं हे ना माझ्या माहितीप्रमाणे सांगते, हे जैन मंदिर आहे आणि ही तर एवढी अफाट उंचच्या उंच मूर्त्या होत्या ना. मला वाटलं की पहिल्यांदा सगळ्या हे एकाच देवताच्या मूर्त्या आहे, पण नाही, तिथे 8 का 9 मूर्त्या होत्या आणि सगळ्या देवतांची ना वेगवेगळी नावं होती. त्याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. काय माहीत कसं ओळखत होते. एक यक्षिणी देवी म्हणून पण होती. सगळ्यांच्या समोर आहे की नाही आईचे आणि मावशीचे फोटो काढताना एवढं छान वाटत होतं ना. म्हणजे एक वेगळीच गोष्ट मज्जा असते आजीला मावशीला आपल्या माहेरच्या माणसांना फिरवायला. हां, आजच्या दिवशी आहे ना जेव्हापासून आजी आणि मावशी आले ना तेव्हापासून आहे ना मम्मीची आठवण जाम येत होती. पण जाऊ दे, आजी आणि मावशी आलेत ना ठीक आहे. त्याच्यानंतर शिवलिंगचं मंदिर आहे, नंतर ते जैन मंदिर आहे. एकाच ठिकाणात आहे ती मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला ना कृष्णाचे सर्व रूप आहेत. त्या मंदिरामध्ये मावशीनं तिथं ना कृष्णाला ना झोका पण दिला आणि ती एवढी खुश वाटत होती ना. ती खुश होती ना. तिला बघून ना मी जाम खुश होत होती. बाकी बिहारी, परत तिरुपती बालाजी, त्यांचं वाहन श्रीकृष्ण, म्हणजे कृष्णाचेच विष्णूचेच सर्व काही अवतार होते एकाच जाग्यावर. ते बघून आहे ना मस्त वाटलं. मला असं वाटतंय ना तुम्ही ठाण्यात असाल, ठाण्याच्या आजूबाजूला असाल, तुम्ही एकदा तरी हे त्रिमूर्ती मंदिराला ना भेट दिली पाहिजे. बाळकूमध्ये आहे. सगळ्या मूर्त्या एवढ्या सुंदर सुंदर होते ना आणि प्रत्येक देवीला असे ना एकसारख्या साड्या नेसवलेल्या होत्या. आणि हो, तुळजाभवानी पण होती बरं का बाजूला. तिचा शृंगार करायचा चाललेला होता. मावशी तर मला प्रत्येक ठिकाणी फोटो काढ, प्रत्येक ठिकाणी माझा फोटो काढा असं म्हणत होती. मला तिचा फोटो काढायला एक वेगळीच मज्जा येत होती. म्हणजे कसं कौतुक वाटत होतं. जसं लहान मूल कसं कोणत्याशा गोष्टीला बघून एक्साइटेड होतं, उत्सुक होतं, तसंच काहीतरी मावशी झालेली. हे मंदिर वगैरे बघून जाम सगळे एक्साइटेड झालेले. आता काय झालं माहिती आहे का, माझ्या आजीचं 15 वर्षाच्या अगोदरच लग्न झालेले. माझ्या आजोबा 17-18 वर्षाचेच होते आणि त्यावेळेला आजोबा चांगल्या कंपनीत कामाला होते आणि हे लोक अंधेरीला राहायला होते. म्हणजे पहिल्या जमान्यातली त्यांनी मुंबई केलेली आहे. आत्ताच हे लोक काहीतरी खूपच म्हणजे मला वाटतं 30-40 वर्षानंतर मुंबईला आलेले होते. आजीचं कसं कंबर दुखत होते त्यामुळे एवढी एक्साइटेड नव्हती, पण मावशी जाम खुश होते सगळं बघून. मी कुठं नाही असे फोटो काढले असतील. मावशीचे प्रत्येक कोपऱ्यामध्ये फोटो काढलेले. आणि काकाने नुकतंच माझ्या मावशीला ना मोबाईल घेऊन दिलेला आहे ना, म्हणजे असं जमल तसं आता आहे ना मोबाईल घेऊन दिलेला आहे. म्हणून मावशी कशी म्हणायची, माझ्या मोबाईलमध्ये काढ, माझ्या मोबाईलमध्ये काढत. एकदम छान क्यूट वाटत होतं. परत आजीचा मावशीचा वाटत होता. माझी आजी म्हणजे कशी ना अजून यंग वाटते की नाही, यंग सगळेजण बोलत होते तुझी आजी वाटतच नाही आहे अजून, अशी थोडीशी यंग फिट आहे ना. गावची माणसं फिटच असतात ना. आजी आणि मावशीवर फोटो काढला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी ना जाम असा आशीर्वाद दिला. आणि मग कारभाऱ्यांसोबत तर ते एकदम खुशच असतात. कसे म्हणतात, जावयाबरोबर फोटो काढायचा आहे आम्हाला. मावशी तर बाबा एकदम सगळं मंदिर असं पांढरं शुभ्र असल्यामुळं ना फोटो एवढे छान वाटत होते ना, एवढे सुंदर फोटो येत होते ना. आणि आम्ही गेलेलो संध्याकाळच्या 4च्या टायमाला, म्हणजे सनसेट व्हायला थोडासाच वेळ बाकी होता. म्हणून म्हटलं चल सनसेटचे पण फोटो काढायचे. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते इथं आरती वगैरे सत्संग वगैरे काय कधी होतात ना ते सगळं तिथं लिहिलेलं होतं. आणि ना एक म्हणजे असं महिला मंडळ आहे की नाही, अशी फुलांची छान अशी रांगोळी काढायची चाललेली. मला वाटते ना संध्याकाळची आरती चाललेली, त्यामुळे सगळ्या देवदेवतांचे ना असे शृंगार चालू होते. आणि हो, सगळ्यात मेन आहे ना इथे ना फोटो व्हिडिओ काढू तुम्ही शकता, कारण का तिथे ना असं कोण ओरडत नाही, उलटा अलाउड करतात की तुम्ही असे फोटो काढा, असे छान येतील. आता ना परत आहे ना घरी जायचं होतं, कारण का संध्याकाळची लगेच मावशीची ट्रॅव्हल्स होती, कडेगावला विटायची ट्रॅव्हल्स होती, जायचं होतं. पण सनसेटचा वेळ झालेला होता. व थोडेफार फोटो काढले आणि आईची कंबर दुखत होती. आई हळूहळू अशी उतरत होती. उतरताना पण मावशी कशी बोलते, माझा सीडीवर एक फोटो काढू दे ना सीडीवर. आणि एवढं सुंदर तिथला फोटो आला ना. पूर्ण मंदिर तिथून खालच्या पहिल्या सीडीवरून ऐक नाही पूर्ण असं मंदिर
दिसत होतं आणि मावशीला हा कलर पण आहे ना छान उठून दिसत होता. आता कालच मी साडी घेतली आणि मावशीनं आज नेसली, त्यामुळे त्याच्यावरचं तिनं ब्लाऊज नव्हता शिवला, तिच्याकडे जो मॅचिंग होईल का नाही तो तिनं घातलेला. मग मी तिला सांगायची मग असं घे बरं का मावशी, असा पदर घे बरं का. मग ती अशी पदर घेऊन आहे ना फोटो काढायची, लगेच तिला दाखवायचे आणि लगेच तिला सगळे फोटो काढले. जावयाकडं पण फोटो काढून घेतला. आता म्हणलं लागलीच आलोय, थोडा वेळ आहे. तर कारभारी म्हणाले चला तुम्हाला ना इस्कॉन मंदिर पण दाखवतो. तर तिथनं जवळच तुम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये पण इस्कॉन मंदिर झालेलं आहे, ते तर आमच्या 5-10 मिनटं अंतरावरच आहे. मग तिथनं लगेच आम्ही इस्कॉन मंदिरात गेलो. ते बोलतात ना एकदम गजबजाट असतो सगळ्या शहरामध्ये, पण शहराच्या मध्ये एकदम शांततेचं ठिकाण म्हणजे इस्कॉन मंदिर. मागच्या वेळेला गेल्यापासून आहे की नाही, आत्ता मी गेली की नाही तेव्हा बाजूला स्टॉल वगैरे लावलेले होते. छान अशी राधाकृष्णाची मूर्ती तर छानच आहे. पण मला ना सगळ्यात जास्त त्या मंदिरावरती ना जे कोरीव काम केलेलं आहे ना ते मला आवडतं. माझे मामा तर नुसते बघतच राहिले, एवढे छान त्यांना आवडलं ना. आजीला पण आवडलं. म्हणजे सगळेजण आम्ही तिथं बसलो, 5-10 मिनटं ना देवाचं नामस्मरण केलं. आजी थोडी थकलेली म्हणून मावशी तिला ना अशी धरून वगैरे आणत होती. तुम्ही जर एकदा मंदिराचं स्ट्रक्चर बघा ना, मामाला ते कळत होतं. मामा मला इशाराने सांगत होते ते हनुमान आहे, ते कृष्ण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला खरं नाही वाटणार, मी जेव्हा लहानपणी 5वीपर्यंत मी आजी आजोबांकडेच राहिलेले आहे ना, म्हणजे माझ्या आजोळमध्ये मला ना मामा शाळेत सोडायला न्यायचे आणि त्यांनी मला अक्षरशः 12 घडी शिकवले आणि मला लहानपणापासून त्यांची ना खानाखुनाची म्हणजे इशाऱ्याची भाषा समजते. मग आता तर समजतच असणार ना, म्हणजे ॲक्च्युली आमच्या घरात सगळ्यांनाच समजते. सगळ्यांनी तिथलं कोरी काम म्हणजे आनंद छान वाटला सगळ्यांना. पटकन घरी आलो आणि मावशीला पाणीपुरी खायची होती, पाणीपुरी वगैरे दिली मामाला मावशीला आणि सगळेजण आम्ही घरी आलो. पटकन जेवण बनवलं. ट्रॅव्हल्सची वेळ झालेली. आपल्या बारक्या सासूला मस्त आजीकडून बक्षीस वगैरे भेटलं ना, म्हणजे पैसे वगैरे भेटतात लहानपणीची ती. बाय बाय कर बाय. मग मी गोरी दिसते तुझ्यापेक्षा. व्हिडिओ आहे कोण नाही, व्हिडिओ आहे. मावशी आणि भावाला तर आजच जावं लागलं, कारण का गावाला शेतीची कामं असतात आणि काका आहेत, काकांचे जेवणाचे हाल होत होते. पण लाडक्या जावयानं आजीला आणि मामाला थांबवूनच घेतलं. त्यांनी मागं लागून ना आजीला थांबवलं. मावशीला टाटा बाय बाय केलं आणि ना आम्ही आता आई माझ्याबरोबर ना अजून 2-4 दिवस राहणार आहे. त्यामुळे ना एवढं काही वाईट वाटलं नाही की चल माझं घर खाली नाही झालं. तर हे आजचा आमचा ना असा धावपळीचा आणि एवढा छान दिवस गेला ना माझ्या पूर्ण माहेरच्या माणसांसोबत. आणि हे सगळ्यांना कारभारी आहे ना, मला कधीच वाटून देत नाहीत की माझे घरचे आल्यानंतर ते पण एवढे जाम खुश असतात ना, सगळ्यांशी एकदम जसे काय त्यांचेच आईवडील आहेत, आजी आहेत, तसंच त्यांच्याशी सगळ्यांशी वागतात ना. त्यामुळे मला जरासुद्धा काही वाटत नाही माझ्या घरचे माणसं आल्यानंतर. चला परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.